सर आवाज येतोय? हो सर. तर लास्ट लेक्चरला आपण जे बघितलं ते करून पाहिलं का सर? नाही सर, करतो मी ते. मग पुढची टू पॉईंट पर्स्पेक्टिव्ह बघितलं होतं मागच्या लेक्चरला. हो. मग 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये पुढचं घ्यायचं आता. टू पॉईंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये पुढचं कंटिन्यू करायचंय. हो सर. आता 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपल्याला काय करायचं, एक प्रोडक्ट मॉकअप करायचं 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह. ते कसं करणार? जसं आता इथं एक्झाम्पल दाखवतो मी, असं काय आपल्याला करायचंय. ते असं करायचं बघा. हा. हा 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह तयार केलेला. आपल्याकडे या इमेजेस आहेत, त्यांचा यूज करायचा आहे. हे इमेजेस आता मी काय करणार, 1 2 3 तीनच पेज घेतो, जास्त घेत नाही, तीनच घेतो. बघा इथं असं जेव्हा ड्रॅग करतो तुम्ही असं येतं, आपल्याला असं नकोय. मग याला ड्रॅग करताना कधी पण असं ड्रॅग अँड ड्रॉप नाही करायचं, काय करायचं, प्लेस करायचं. प्लेस मध्ये यायचं कधी पण. प्लेस मधून आल्याने प्रॉपर आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे ते ऍप्लाय करता येतं. एक 2 3 3 इथे करतो प्लेस. बघा ठीक आहे. पण आता काय, जेव्हा पर्स्पेक्टिव्ह ग्रीड इथे ऍप्लाय केला त्याने मला घरी सेट करावं लागेल. असं सेट पण डिरेक्टली या इमेज मी जर पर्स्पेक्टिव्ह सिलेक्शन टूलला आलो पण इथे ऍप्लाय नाही होणार. का? कारण या इमेज फॉर्म मध्ये आहे. जे ऍप्लाय होते ते वेक्टर. मग हे वेक्टर अप्लाय होतंय तर मग इमेजला वेक्टरमध्ये कन्वर्ट करायचं. इमेजला वेक्टरमध्ये कन्वर्ट करता येतं. पहिले काय कंट्रोल शिफ्ट आय प्रेस केला आहे. पहिले ऍक्टिव्ह करतो आणि इमेज आता इमेज ऑप्शन काय आहे? आता इमेज ऑप्शन मध्ये बघा मी करतो याला बघू आपण इथं इमेज ट्रेसच्या ऑप्शन मध्ये ना इथं क्लिक करा, इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स भेटतील इमेज ट्रेसिंगचे. पण सगळ्यात जास्त यूज होतात हाय फिडेलिटी, लो फिडेलिटी, 3 कलर, 6 कलर आणि 16 कलर. हे डिपेंड आहे तुमच्याकडे जी इमेज आहे त्याच्यावरती किती कलर आहेत त्याच्यावर, त्याच्यातला कुठला यूज करायचा त्याच्यावर.
जसं मी आता इथं याला करतो, मी पहिल्यांदा सगळ्यालाच पहिल्यांदा काय करायचं, प्लेस टेम्परेचर करायचं. ठीक आहे, इथं आलो, इमेज ट्रेस मध्ये येतो आणि हाय फिडेलिटी करतो. त्याच्याने एक्झॅक्टली होतं काय ते बघा. हे जे 5 प्रकार आहेत, काय वेगवेगळं होतंय त्याच्यात. ठीक आहे, आता जोपर्यंत मी एक्सपांड करत नाही तोपर्यंत हे वेक्टर मध्ये कन्वर्ट होत नाही. मी एक्सपांड करतो, दिसे इथं जेवढे कलर्स आहेत ना तेवढे वेक्टर आहेत. हे असे दिसत आहेत ना, हायलाइट झालेले, ओव्हरलॅप केल्यानंतर माऊस त्याच्यावरती नेल्यानंतर. समजले सर? हो सर. हा हाय फिडेलिटी कोड. तर मी याला सिलेक्ट केला, इथं मी येतो इमेज ट्रेस मध्ये, इथं मी करतो लो फिडेलिटी. आता दोन्ही मध्ये फरक बघा काय, हा हाय फिडेलिटी आणि हा लो फिडेलिटी. इथं करतोय, आता बघा दोन्ही मध्ये फरक बघा, हा आणि हा. मोठे मोठे शेप इकडे तयार झाले, म्हणजे जे इक्वल असलेले जे कलर्स आहेत ना ते मर्ज केले ते इथं. पण इथं काय, हँड मध्ये भरपूर शेड्स घेतले ते. हे छोटे छोटे घेतले आणि इथं एकच केला मोठा त्या एका कलरचा. इथं डिटेल गेला, इथं थोडस सुटसुटीत केलं ते. हा लो फिडेलिटी. आता इथे येतो मी परत इमेज ट्रेसला आलो, इथं मी करतो 3 कलर्स. आता फक्त 3 टोन तयार करून देतो, 3 टोन्स. आता याच्यापेक्षा कमी इथं शेप्स असतील ना, बघा एक्सपांड दिसे. हो सर. 3 कलर म्हणल्यानंतर 3च कलर तयार करून दिले त्यांनी. बाकी याच्यातला रेड ब्ल्यू काढून टाकला. जो मेन कलर आहे येलो कलर, तो ब्लॅक आणि व्हाईट एवढेच कलर ठेवले. ते 3 कलर. परत मी इथं आलो, ह्याच्यात मी करतो 6 कलर्स. इथं गेला बघा, आला. आता याच्यापेक्षा कमी शेप इथं आले. डाऊट आहे सर? नाही सर. त्याच्यानंतर आहे 16 कलर्स. बघा जास्तीत जास्त यूज मध्ये येतात हे 5. पण आता इथं जर आपल्याला यूज करायचं तर हा पण यूज करू शकतो, हा पण यूज करू शकतो आणि हा. नाही चांगले, पण त्यातल्या त्यात बेटर हा आहे, कारण इथं टेक्स्ट ही बऱ्यापैकी इथं शो होत आहे, इथं पण शो होत आहे. इथं रिडेबल आहेत, इथं रिडेबल नाही आहेत, पण
दिसत आहेत, काहीतरी टेक्स्ट आहे, बरोबर आहे? हे डाऊट सर पण नाही सर. मग आता मी काय करतो, हा जो आहे ना हाय फिडिलिटी फोटो, याला मी इथं ठेवला, याला डिलीट करतो आणि हे डिलीट करतो. तर हे समजलं हो सर. ट्रेसिंग कसा काम करतो हे तर कळालं. आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये ना हे दिसत आहेत का कॉर्नर जे आहेत ना ते राऊंड आहेत, तर मग राऊंड कॉर्नर शार्प करावं लागतील मला. मग शार्प करण्यासाठी मी काय करणार, याला अनग्रुप करतो. सगळे वेगवेगळे पार्ट आहेत. याला अनग्रुप करतो आणि इथं करतो मी शार्प करण्यासाठी मी इथं पेन टूल लावलो, इथे एक नोट घेतला, ऑल्ट क्लिक केला आणि विदाउट ऑल्ट इथं क्लिक करतो, म्हणजे हा नोड डिलीट झाला. हा शार्प झाला आणि तो डिलीट झाला. असं मी प्रत्येक कॉर्नरला करणार आहे. आणि हा पार्ट वेगळा आहे आणि हा पार्ट वेगळा आहे. सिलेक्ट केला, कंट्रोल जी ने ग्रुप केलाय. आता याला एम्बेड इमेज ऍड्रेस मध्ये येतो आणि मी इथं करतो 3 कलर्स. कोणत्या इमेजला कोणता यूज करायचा हे तर कळालं ना. इथं मी केला एक्सपांड आणि अनग्रुप करतो आणि याला केलं डिलीट. आता हा जेव्हा मी डिलीट करायला जातो ना त्यावेळेला इथं छोटे छोटे पार्टिशन आहे, तिथं पण तो कलर आहे. मला एकदाच हा कलर पाहिजे, तर मग मी काय करणार, इथं मॅजिक व्हाईट घेतो आणि क्लिक करतो. तर जिथे जिथं हा कलर आहे ना ते सगळे सिलेक्ट झाले, पण मला हे पाहिजे आहे का, सिलेक्ट फक्त याच्यावरतीच कलर पाहिजे. तर मग मी काय करतो, याला मी सिलेक्ट केला आणि कंट्रोल 2 ने लॉक करतो. आता तो सिलेक्शन मध्ये येणार नाही लॉक असल्यामुळे. आला, याला केलं डिलीट. समजले सर? हो सर. मग आता मी इथं करतो यांना सिलेक्ट, ड्रॅग केलं बाहेर, याला सिलेक्ट करतो, डिलीट करतो. इथे याला सिलेक्ट केला, कलर फिल केला इथं ब्लॅक आणि ग्रुप करतो, फुल जी ने ग्रुप केला. दुसरा इथे एक रेक्टेंगल येतोय, स्ट्रोक वेट कमी करतो, याला मी सिलेक्ट केला आणि याला सिलेक्ट केला आणि परत इथं क्लिक केलं. आता इथं मी करतो अलाइन हॉरिझॉन्टल सेंटर, अलाइन व्हर्टिकल. याच्यामध्ये तो बरोबर अलाइन झाला. त्याला हाईट कमी केली, ऑल्ट बटन प्रेस करून कमी केली, टॉप आणि बॉटमने इक्वली तो स्केल डाऊन होतोय. ऑल्ट बटन प्रेस करून विड्थ पण कमी केली तर लेफ्ट आणि राईटने इक्वली स्केल होतो. सिलेक्ट आणि कंट्रोल जी ने ग्रुप. हे कळालंय सर इथपर्यंत? हो सर.
आता इथं मी काय करतो, परत याला एम्बेड करतो, इमेज ट्रेसला आलो आणि आता इथं मी करतो 6 करतो. एक्सपांड इथं अनग्रुप करायचा आणि याला डिलीट, आपण डिलीट. त्यांना मी सिलेक्ट केलं, कंट्रोल जी ग्रुप करतो, कंट्रोल सी आणि कंट्रोल बी केला आणि इथं मी ब्लॅक कलर आणि एरो केली शिफ्ट करतो साईड, दिसतंय शॅडो सारखा. कंट्रोल जी ग्रुप, यांना सिलेक्ट केलं, इथं पण याला ग्रुप करतो आणि हा इथं शिफ्ट केला. आता मी इथं ओ बटन प्रेस करतो, ओ रिफ्लेक्ट. आपण रिफ्लेक्ट बघितलंय सर, इथं मी करतो अल्ट आणि क्लिक. आता हा कॉपी करायचा आहे मला या बाजूला, सिलेक्ट केला, कंट्रोल जी ने ग्रुप केला आणि आता यांना इथं यूज करायचं. अल्ट कंट्रोल 2 करतो. आता कंट्रोल शिफ्ट आय बटन प्रेस केला, इथं लेफ्ट ग्रिड आहे, पर्स्पेक्टिव्ह सिलेक्शन टूलला आलो, याला मी सिलेक्ट करतो आणि हा इथं अप्लाय केला. क्लिक करायचा आणि ड्रॅग करायचा, आलं. झूम इन करतो, याला स्केल केलं इथपर्यंत. इथपर्यंत वेट आणि आता राहते हाईट. क्लास चालू आहे. ठीक आहे, हो. बघा आलाय सर, एका साईडला तो आलाय. हो. आता या राईट ग्रेडला आलो मी, इथं क्लिक करायचं किंवा नंबर 3 प्रेस करायचा. इथं मी काय करतो, पहिले तर रेक्टँगल घेतला, शिफ्ट व्ही म्हणजे सिलेक्शन टूल, पर्स्पेक्टिव्ह सिलेक्शन टूल, इथपर्यंत आय ड्रॉपर टूल घेतला आणि कलर पिक केला आणि याच्यामध्ये HSB कलर थोडासा डार्क करतो. झाला. हो सर. आता याच्यावरती पाहिजे मला हा न्यूट्रिशन चार्ट. तो बॅक साईडला गेलाय, कंट्रोल शिफ्ट क्लोज ब्रॅकेट आला टॉपला. त्याच्यानंतर ही डिझाईन पाहिजे मला इथं, हे पण बॅक साईडला आहे, कंट्रोल शिफ्ट क्लोज ब्रॅकेट. बॅक साईडला का केलं असेल ते, कारण आपण रेक्टेंगल नंतर ड्रॉ केला तर त्याच्यावरती आला ना तो. आले. हो सर. आणि आता हॉरिझॉन्टल ग्रिड, इथं मी घेतो रेक्टेंगल,
करतो, कंट्रोल शिफ्ट ओपन ब्रॅकेट बॅक साईडला शिफ्ट केला, इथं डायरेक्ट सिलेक्शन टूलला आलो, असा शिफ्ट व्ही, कंट्रोल शिफ्ट आय बटन प्रेस केला, पर्स्पेक्टिव्ह ग्रीडच्या बाहेर आलो आणि याला तुम्हाला पाहिजे तर थोडं शिफ्ट कशी करू शकतो. समजले सर? हो सर. काय डाऊट इथपर्यंत? नाही सर. करता येईल मग हे यूज? हो सर. तर मी तुम्हाला याच इमेजेस पाठवतोय, याच्यावरतीच करून बघा. ठीक आहे सर. ठीक आहे, हो. आणि मागचे पण असाइनमेंट करा. हो सर. थांबायचे, शेअरिंग स्टॉप करू. हो सर.